46वा वाढदिवस होता, 46वा। तर माझा वाढदिवस हा प्रत्येक कमीत कमी 20 वर्षापासून इथं गोवर्धन घाट भागात मोठ्या प्रमाणे उत्साह करतात लोक। तर आज इलेक्शन निमित्तही आम्ही आज आलेलो होतो इथं प्रचारासाठी। तर अशीच गर्दी कधीही माझा वाढदिवसानिमित्त राहते प्रत्येक वर्षी। तर अशी गर्दी ही लोकांची मला प्रेम भावना आहे। आमच्या पॅनलला काँग्रेस पक्षाचे पॅनल आहे। आता महानगरपालिकाचे निवडणूक सुरू झालेले आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक 4 उमेदवार थांबलेले आहेत। तर आपण आज आलोय प्रभाग नंबर 16 मध्ये आणि इथून येणार आणि लोकांचा प्रतिसाद कोणाला असणार। आणि तुम्ही इथं जेव्हापासून राहतायत तर इथं अगोदर म्हणजे काय परिस्थिती होती आणि इलेक्शन झाल्यानंतर जे पण नगरसेवक आलेले आहेत त्यांनी काय काय इथं विकास केलाय? आम्हाला दुसऱ्याचं माहित नाही, पण दीपक भाई जेव्हा आम्ही बोलवलं दीपक भाईला तेव्हा दीपक भाई आले। आम्हाला नळाची व्यवस्था केली, लाईटची व्यवस्था केली, इथं राहण्याची व्यवस्था केली आणि कधीही कोणतीही अडचण आली की सुखा दुःखात दीपक भाई आमच्यासाठी धावून येतात। जे काय आहे ते आमच्यासाठी दीपक भाईच आहे आणि आमची अशी इच्छा आहे की दीपक भाई निवडून यावं। तुम्ही यावेळेस कोणाला जास्त वोट भेटणार असं तुम्हाला वाटतंय का? तुमच्या वॉर्ड मध्ये जास्त मत कोणाला भेटणार? आम्हाला असं वाटतं की जास्त मत आम्हाला दीपक भैयालाच भेटावं असं वाटतं। आमची इच्छा आहे अशी की दीपक भैयाच निवडून द्यावं आमच्यासाठी। तर तुमचं काय मत आहे की या इलेक्शन मध्ये कोण येणार? हिंदी में हम हिंदू बोला जेते है कांग्रेस पक्ष के जो तीनों उम्मीदवार है, जैसे दीपक भैया है, वहाँ पे इस एरिया में नल का प्रॉब्लम था, पानी का प्रॉब्लम था, इलेक्ट्रिसिटी का प्रॉब्लम था। उन्होंने पूरे ग्राउंड लेवल पे काम किए और जो भी तीनों जो पैनल के आदमी है, जो पैनल के तीनों लोग हैं, उन्होंने भी अपने अपने एरिया के हिसाब से, मोहल्लों के हिसाब से, नल के पानी में और पूर्वग्रस्त में भी बहुत से हमारे बाप भी है, मुन्ना सिंह तेरा है, इन्होंने अपने हिसाब से जो काम कर सकते थे सबने ग्राउंड लेवल पे लोगों के अंदर उतर के काम किया है। तो ये कांग्रेस का जो प्रभाग क्रमांक 16 का पैनल है, ये पैनल के जीतने के बहुत सारे चांसेस है और हम काम भी करेंगे और ये लोग काम करने वाले लोग हैं, तो इनके आने की गुंजाइश ज्यादा है। ठीक है।